मला धन्यवाद असो आज पुणे एक वार बायबल शालोम बायबल स्टडीच्या परिवारामध्ये येऊन परमेश्वराच्या वचनाची सेवा करण्याची, मनन करण्याची आणि त्याप्रमाणे आचरण करण्याची जी संधी आम्हा सर्वांना मिळाली त्याबद्दल देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद असो। आज आम्ही जुन्या करारामधून हग्गईचा ग्रंथ याचा सर्वे आम्ही करणार आहोत आणि फार महत्त्वाचा हा ग्रंथ आहे। हग्गई संदेष्टानं जो ग्रंथ लिहिला तो ग्रंथ याचा सर्वे करीत असताना आज आमच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे। जर आम्ही पाहिलं हग्गईचा ग्रंथ अध्याय 1 वचन 4, इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तप्त कुशीच्या घरात राहावे असा समय आहे काय? परमेश्वर हग्गईच्या माध्यमातून सर्व इस्रायल लोकांना देवाच्या मंदिराबद्दल या ठिकाणी संदेश सांगत आहे। लक्षात घ्या, देव साधारण मनुष्याच्या द्वारे असाधारण काम करतो। देव साधारण मनुष्याच्या द्वारे असाधारण काम करतो। प्रथम देव आमच्यामध्ये काम करतो, मग आमच्याद्वारे काम करतो। प्रथम देव आमच्यामध्ये काम करतो आणि मग आमच्याद्वारे काम करण्यामध्ये त्याला आनंद आहे। जोपर्यंत मी पवित्र बनत नाही, जोपर्यंत मी प्रीतीने भरत नाही, तोपर्यंत मी प्रीतीचा संदेश, पवित्रतेचा संदेश मी सांगू शकत नाही। म्हणून हग्गई संदेशाच्या जीवनामधून किंवा या ग्रंथामधून काही महत्त्वाच्या गोष्टी आम्ही पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। नंबर 1, पहिली गोष्ट आहे, एकूण अध्याय 2 अध्याय या ग्रंथामध्ये आहेत। 2 अध्याय हग्गईच्या ग्रंथामध्ये 2 अध्याय आहेत। एकूण वचने जर आम्ही पाहिलं, फक्त 38 वचन या ग्रंथामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतात। 2 अध्याय आहेत। नंबर 2 वचने, फक्त 38 वचन आम्हाला पाहण्यास मिळतात। नंबर 3, जर आम्ही याचं किल्ली वचन पाहिलं, सूत्रवचन जर पाहिलं, हग्गईचा ग्रंथ अध्याय 1 वचन 4 आम्ही जे वाचन केलं ते सूत्रवचन आहे किंवा किल्ली वचन त्याला म्हणलेलं आहे। हग्गईचा ग्रंथ अध्याय 1 वचन 4 हे सूत्रवचन आहे। नंबर 4, जर आम्ही पाहिलं हग्गई संदेशाच्या ग्रंथाचा विषय काय आहे, तो विषय आहे की सर्व गोष्टीत देवाला प्राधान्य देणं, सर्व गोष्टीमध्ये देवाला प्राधान्य देणं किंवा सर्व गोष्टीमध्ये देवाच्या कार्याला प्रथम स्थान देणं। नंबर 5 घ्या, या ग्रंथाचा कालखंड जर आम्ही पाहिलं, इसवी सन पूर्व सुमारे 520 साली लिहिलं आम्हाला पाहण्यास मिळतं। कालखंड जर पाहिला आम्ही इसवी सन ख्रिस्तपूर्व 520 साली लिहिले असावे। नंबर 6, हग्गईच्या ग्रंथामध्ये प्रगट झालेला ख्रिस्त 2 प्रकारे ख्रिस्तानं आपलं स्वामित्व किंवा देवत्व या ग्रंथामध्ये केलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं। हग्गईच्या ग्रंथामध्ये ख्रिस्तानं स्वतःच जे प्रकटीकरण दिलं ते 2 प्रकारे दिलं आम्हाला पाहण्यास मिळतं। नंबर 1, या ग्रंथामध्ये मसीहाला मंदिराचे वैभव परत स्थापन करणारा आम्हाला पाहण्यास मिळतो। मंदिराचे वैभव या ग्रंथात मसीहाला मंदिराचे वैभव परत स्थापन करणारा आम्हाला पाहण्यास मिळतो। हग्गईचा ग्रंथ अध्याय 2 7 आणि 9 वचनामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं। हग्गई 2 7 आणि 9 वचनामध्ये। नंबर त्याच्यामध्ये 2 आहे। दुसरी गोष्ट, मसीहाला प्रगट केलेली दुसरी गोष्ट आहे, जगातील राष्ट्रांना
जगातील राष्ट्रांना काढून टाकण्याच्या रूपात प्रगट झालेला ख्रिस्त. जगातील राष्ट्रांना काढून टाकण्याच्या रूपात प्रगट झालेला ख्रिस्त. पुढचं घ्या. हग्गईने फक्त 3 महिने आणि 24 दिवस संदेष्टाचं कार्य केलं. हग्गई संदेष्टानं 3 महिने आणि 24 दिवस संदेष्टाचं कार्य केलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. फार थोडी सेवा होती त्याची, पण फार प्रभावशाली होती. फार थोडी सेवा त्याची होती, पण फार प्रभावशाली सेवा हग्गईनं त्याच्या जीवनामध्ये केलेली आम्हाला पाहण्यास मिळते. पुढचं घ्या, त्याची पार्श्वभूमी घ्या. हग्गई संदेशाच्या ग्रंथाची पार्श्वभूमी. पार्श्वभूमी घ्या. हग्गई या नावाचा अर्थ होतो आनंदाची मेजवानी. हग्गई या नावाचा अर्थ होतो आनंदाची मेजवानी. पुढे घ्या. जुन्या करारामध्ये हग्गईचं पुस्तक सर्वात लहान. जुन्या करारामध्ये हग्गईचे पुस्तक सर्वात लहान पुस्तकामध्ये 2ऱ्या क्रमांकावर आलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. जुन्या करारामध्ये सर्वात लहान पुस्तक 2ऱ्या क्रमांकावर आलेलं हग्गईचा ग्रंथ आहे. आणि 1ल्या क्रमांकावर आहे ओबद्याचं पुस्तक. हग्गईच्या ग्रंथामध्ये 2 अध्याय आहेत आणि ओबद्याच्या पुस्तकामध्ये 1च अध्याय आहे. या पुढचं घ्या. या पुस्तकातील संदेश, या पुस्तकातील संदेश समजण्यासाठी त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेणं महत्वाचं आहे. या पुस्तक आम्हाला समजण्यासाठी ऐतिहासिक पार्श्वभूमी समजणं गरजेची गोष्ट आहे. ख्रिस्तपूर्व 538 मध्ये ख्रिस्तपूर्व 538 मध्ये पारसाचा राजा कोरेश याने एक फरमान काढले. बंदिवासामधील यहुदांना यरुशलेमेत आणि देवाचे मंदिर बंदिवासामधील यहुदांना यरुशलेमेत आणि देवाचे मंदिर पुन्हा बांधण्यासाठी यरुशलेममध्ये देवाचं मंदिर पुन्हा बांधण्यासाठी स्वदेशी जाण्याची परवानगी दिली. कोरेश राजाने त्यांना परवानगी दिली, जाऊन तुम्ही आपल्या मायदेशी जाऊन देवाचं मंदिर बांधण्यासाठी त्यांना परवानगी दिली. या कृतीनं पुढचं घ्या. या कृतीनं एशिया आणि इर्मया यांनी केलेले भविष्य पूर्ण झाले. एशिया आणि इर्मयाने जे भविष्यवाणी केली होती
ती पूर्ण झालेली आम्हाला पाहण्यास मिळते. तसेच दानिएल संदेशाच्या प्रार्थनेला उत्तर मिळाले. तसेच दानिएल संदेशाच्या प्रार्थनेला उत्तर मिळाले. नववा अध्याय, दानिएलचा ग्रंथ 9व्या अध्यायामध्ये दानिएलने प्रार्थना केली. दानिएल 9वा अध्याय त्याने प्रार्थना केलेली आम्हाला पाहण्यास मिळते आणि त्या प्रार्थनेला उत्तर मिळालं. इशियाचा ग्रंथ 45 अध्याय 1 ते 3 वचनामध्ये इशियाने जी भविष्यवाणी केली होती ती पूर्ण झाली. यिर्मयानं 1 ते 3 वचन आणि यिर्मया 29:10 ते 14 वचनामध्ये जी भविष्यवाणी करण्यात आली होती. यिर्मया 29:10 ते 14. इशिया आणि यिर्मयाने जी भविष्यवाणी केली होती ती पूर्ण झाली. दानिएलने जी प्रार्थना केली होती ती कोरेश राज्याच्या माध्यमातून पूर्ण झालेली आम्हाला पाहण्यास मिळते. पुढे घ्या. बाबेलच्या हद्दपार नंतर किंवा बाबेलच्या बंदिवासातून आल्यानंतरचे जे 3 संदेष्टे होते, बाबेलच्या बंदिवासानंतरचे ते जे 3 संदेष्टे होते त्यामध्ये नंबर 1 आहे हग्गई संदेष्टा. नंबर 2 जखऱ्या संदेष्टा आणि नंबर 3 मलाखी संदेष्टा. बाबेलच्या बंदिवासानंतर ज्यावेळेस ते यरुशलेममध्ये आले आणि त्यावेळेस जे संदेशाचं काम केलं हग्गई, जखऱ्या आणि मलाखी या तिघांनी इस्रायलमध्ये परतलेल्या यहुदी लोकांना संदेश दिला. या तिघांनी इस्रायलमध्ये परत आलेल्या यहुदी लोकांना संदेश दिला. साधारण 50,000 पेक्षा जवळपास लोक मायदेशी किंवा यरुशलेममध्ये आलेले आम्हाला पाहण्यास मिळतात यहुदी.